आता आपण ब्रह्मपुत्रा नदीबद्दल अभ्यासूया। ब्रह्मपुत्रा ही अंशी हिमनग तिबेट चीनमध्ये उगम पावते। तिला तिथे चीनमध्ये यार्लुंग सांगपो या नावाने ओळखतात। सांगपो म्हणजे काय तर शुद्धीकरण किंवा प्युरिटी, म्हणून तिला शुद्ध नदी किंवा खोल नदी म्हणून सुद्धा ब्रह्मपुत्रा या नदीला ओळखलं जातं आणि तिबेटमध्ये तिचं नाव यार्लुंग सांगपो आहे। मग ती यांग्याप खिटीतून आपल्या अरुणाचल प्रदेश मधून भारतात प्रवेश करते, तेव्हा तिला दिहांग दिहांग त्याचबरोबर दिबांग दिबांग व लोहित या नद्या येऊन भेटतात आणि पुढे जेव्हा ती आसाम मध्ये एंटर करते त्यावेळेस तिला ब्रह्मपुत्रा हे नाव पडतं। मग तिला हळूहळू एक एक नदी येऊन भेटते। सुबनशिरी, कामेन, मानस, संतोष, तीस्ता, धनशिरी आणि मग या सर्व प्रवाह जेव्हा बांगलादेशमध्ये जातो तेव्हा ब्रह्मपुत्रा नदीला जमुना या नावाने ओळखतात आणि गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या नदीच्या मुखाशी मोठा हरित त्रिभुज प्रदेश तयार होतो। तो जगातील सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो, ज्याचं नाव आहे सुंदरबन। आता सुंदरबन हे नाव का पडलं तर सुंदरी हे तिथील खारफुटीची वने आहेत, यावरून त्याचं नाव सुंदरबन पडलेलं आहे। सुंदरी हा या वृक्षाबद्दल सुद्धा आपल्याला विज्ञानामधून काही प्रश्न येऊ शकतात। तर सुंदरी हे कार्बन डायऑक्साईड शोषण्यासाठी चांगली वनस्पती मानली जाते। त्याचबरोबर जे काही वादळ, सुनामी येतात यापासून सुद्धा किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी सुंदरी या वनाचं खूप मोठं कार्य आहे। त्याचबरोबर सुंदरबन हा भारतामध्ये 38% आहे, तर बांगलादेशमध्ये तो 62% एवढा भाग आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रह्मपुत्रा ही गुंफित नदी प्रणाली आहे। गुंफित नदी प्रणाली म्हणजे काय तर ती अशी वाहते। मग हे जे इथं आणि इथं जे आहे तिथं बेट निर्माण होतात। तर जगातील सगळ्यात मोठं माजुली बेट हे ब्रह्मपुत्रेच्या नदीच्या याने तयार झालंय आणि आपल्या भारतातील लहान बेट सुद्धा एक काय म्हणतात त्याला उमानंद म्हणतात। उमानंद बेट सुद्धा ब्रह्मपुत्रा या नदीच्या मुळे तयार झालेला आहे। माजुली जगातील सर्वात मोठं बेट कुठलं तर ते आहे माजुली आणि लहान बेट आहे जे की लहान बेट सुद्धा तयार केलंय ब्रह्मपुत्रेनं, त्याचं नाव आहे उमानंद। मग जगातील दुसरं बेट कुठलं आहे तर नदीनं तयार केलेलं तर ते अमेझॉन नदीनं तयार केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे मारोजो। मारोजो हे बेट अमेझॉन नदीनं तयार केलेलं जगातलं दुसरं बेट आहे। या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायच्या। यानंतर मी जे काही सर्व बोलले ते इथे लिहून दिलेलं आहे आणि ह्या मॅप थ्रू तुम्हाला ब्रह्मपुत्रा एक क्विक रिव्हिजन होऊन जाईल।